लहानपणापासून ना आपल्याला एकच गोष्ट सतत म्हणजे अक्षरशः 1000 वेळा सांगितली जाते. कोणती? सराव केल्याने माणूस परिपूर्ण होतो. आत्ताच माझ्या डोक्यात ते प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट हे वाक्य आलं होतं. अगदी तेच. शाळेत ते पाढे पाठांतर करण्यापासून ते सायकल चालवायला शिकण्यापर्यंत सगळीकडे हेच शिकवतात. बरोबर आहे. 100 वेळा 30 गोष्ट केली की ती डोक्यात कायमची फिट बसते असा आपला सगळ्यांचा ठाम समज असतो. हो ना. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण याच समजावर बोलणार आहोत. विचार करूया, जर हे पारंपरिक शहाणपण किंवा हा जो आपला संपूर्ण समज आहे तो मुळातूनच एक खूप मोठा न्यूरोलॉजिकल भ्रम असेल तर? बापरे, हे खूपच मोठं विधान आहे. हो, कारण आज आपण जे शैक्षणिक स्रोत आणि नोंदी पाहणार आहोत त्यावरून असं दिसतंय की शिकण्यासाठी वारंवार उजळणी करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे सरावाची गरज नाही? अजिबात नाही. माणसाचा मेंदू कोणतीही गोष्ट, मग ती गाडी चालवणं असो किंवा गणिताची कायमस्वरूपी भीती असो, फक्त आणि फक्त एकाच झटक्यात एका सेकंदाच्या आत शिकत असतो. अच्छा, म्हणजे आज आपण एडविन रे गुथरी यांच्या सिद्धांतावर बोलणार आहोत तर? अगदी बरोबर ओळखलत. आपल्या या सखोल चर्चेत आपण गुथरी यांचा एका अत्यंत वेगळ्या सिद्धांताचं परीक्षण करणार आहोत. याला सानिध्य अभिसंधान उपपत्ती किंवा समीपता सिद्धांत असं म्हणतात. हो, इंग्रजीत ज्याला आपण कंटिग्युटी थिअरी म्हणतो. होय. आणि या सिद्धांताचं एकच मुख्य सूत्र आहे: एकच वेळ, एकच संधी आणि एकच शिकणे. तर आपण सुरुवात करूया. हा सिद्धांत नक्की काय सांगतो? नक्कीच. म्हणजे आपण आजवर शिकण्याच्या प्रक्रियेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत ना, त्याला हा सिद्धांत थेट मुळापासून आव्हान देतो. एडविन वे गुथरी यांचा हा जो समीपता सिद्धांत आहे तो आपल्याला अगदी स्पष्ट सांगतो की शिकण्याची प्रक्रिया ही सरावावर अजिबात अवलंबून नसते. म्हणजे प्रॅक्टिसची गरजच नाही. 2 शब्दांवर उभा आहे. एक म्हणजे उद्दीपन आणि दुसरं म्हणजे प्रतिसाद. हे शब्द थोडे जड वाटू शकतात. आपण हे जरा सोप्या भाषेत सांगूया का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर उद्दीपन म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण स्टिम्युलस किंवा एखादा ट्रिगर म्हणतो. अच्छा, ट्रिगर. हो, अशी कोणतीही घटना, आवाज किंवा एखादं दृश्य ज्यामुळे आपण काहीतरी कृती करतो. आणि प्रतिसाद म्हणजे त्या ट्रिगरला मिळणारी आपली रिस्पॉन्स किंवा आपली कृती. हां, समजलं. ट्रिगर आणि रिस्पॉन्स. अगदी बरोबर. तर गुथरींच्या मते जेव्हा हा ट्रिगर आणि आपली कृती अगदी एकाच वेळी घडतात तेव्हा त्यांच्यात तात्काळ म्हणजे एका सेकंदात एक पक्का संबंध तयार होतो. बापरे, एका सेकंदात? हो, योग्य परिस्थिती आणि आपली प्रतिक्रिया एकत्र आली की शिकण्याची प्रक्रिया 100% पूर्ण झाली. म्हणजे तिथे पुन्हा पुन्हा तेच करण्याची गरज नाही? अजिबात नाही. यासाठी वारंवार बळकटी करण्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या बक्षीस आणि शिक्षेच्या प्रक्रियेची मुळीच आवश्यकता नसते. एक सेकंड. हे जर आपण उलगडून पाहूया, कारण हे ऐकायला थोडं पचायला जड जाते मला. हो, साहजिक आहे. म्हणजे एकच संधी पुरेशी असते हे विधान ऐकल्यावर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मला हे मान्य करावंसं वाटतं. उदाहरणाने सांगाल का? हो, समजा एखाद्या लहान मुलाचा चुकून एखाद्या गरम वस्तूला किंवा आगीला हात लागला तर त्याला चटका बसतो. बरोबर. तो लगेच हात मागे घेतो. आता हे शिकण्यासाठी त्या मुलाला 10 वेळा आगीत हात घालण्याची गरज पडत नाही. नक्कीच नाही. पहिल्याच वेळी तो कायमचा शिकतो. अगदी. एकाच प्रयत्नात तो शिकतो की तिथे हात लावायचा नाही. तिथे ट्रिगर म्हणजे ती गरम वस्तू आणि कृती म्हणजे हात मागे घेणे. हे एका सेकंदात जोडलं गेलं हे मला मान्य आहे. पण जर पुनरावृत्तीची गरज नसेल तर मग एखादं कठीण काम शिकायला इतका वेळ का लागतो? म्हणजे तुम्हाला गुंतागुंतीच्या कामांबद्दल विचारायचंय? हो ना. समजा एखाद्या व्यक्तीला गाडी चालवायला शिकायचं आहे किंवा गिटारसारखे एखादं वाद्य वाजवायला शिकायचं आहे, त्याला अनेक महिने का लागतात? ते सर्व आपण एकाच झटक्यात का शिकत नाही? हा अतिशय अचूक आणि स्वाभाविक प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो, गुथरी यांनी याचं उत्तर अतिशय वैज्ञानिक पद्धतीने दिलं आहे. अच्छा, कसं? या उपलब्ध स्रोतांमध्ये त्यांनी हालचाल आणि कृती या 2 संकल्पनांमधला फरक अतिशय स्पष्टपणे आणि विस्ताराने मांडला आहे. हालचाल आणि कृती म्हणजे मूव्हमेंट आणि ॲक्शन. अगदी बरोबर. गुथरी यांच्या मते शिकण्याचं मूळ एकक हे संपूर्ण काम नसून ती एक हालचाल असते. ही हालचाल म्हणजे काय? तर ही एक अतिशय सूक्ष्म, लहान मोटर प्रतिक्रिया असते. आपल्या स्नायूंची एक अगदी छोटीशी हालचाल. ओके. आणि त्यांचा सिद्धांत सांगतो की ही जी सूक्ष्म हालचाल आहे ना, ती नक्कीच एकाच प्रयत्नात शिकली जाते. म्हणजे गाडी चालवण्याच्या उदाहरणात जर पाहिलं तर स्टिअरिंग व्हीलवर बोटे कशी ठेवायची हे झालं का? हो,
किंवा पायादी क्लचच्या पेडल फक्त 1 इंच कसा सोडायचा ही एक सूक्ष्म हालचाल झाली. अच्छा. नक्कीच, ही झाली एक हालचाल. आता याच्या उलट कृती किंवा पूर्ण वर्तन म्हणजे काय? तर कृती ही अशा शेकडो, हजारो सूक्ष्म हालचालींची एक मोठी शृंखला असते. म्हणजे अनेक मूव्हमेंट्स एकत्र आल्या की ॲक्शन बनते. अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती गाडी चालवते तेव्हा बाहेरून पाहणाऱ्याला ती एक सलग, अखंड कृती वाटते. हां. पण प्रत्यक्षात ती अनेक छोट्या छोट्या शिकलेल्या हालचालींचा एकत्रित परिणाम असते. क्लच दाबणे, गिअर बदलणे, आरशात पाहणे, ॲक्सलरेटर देणे. ह्या सगळ्या स्वतंत्र हालचाली आहेत तर. हो, गुथरींच्या सिद्धांतानुसार आपण ती संपूर्ण गाडी चालवण्याची कृती एकाच झटक्यात शिकत नाही. हे 100% खरं आहे. बरं. पण त्या कृतीमधली प्रत्येक सूक्ष्म हालचाल आपण एकाच प्रयत्नात एकाच झटक्यात शिकतो. अरे वा. पण मग आपण जो महिने सराव करतो तो कशासाठी असतो? तो सराव या सर्व वेगवेगळ्या हालचालींना एका योग्य क्रमाने जुळवण्यासाठी असतो. अच्छा, म्हणजे सिक्वेन्स लावण्यासाठी? हो, आणि परिस्थितीनुसार त्यांचा समन्वय साधण्यासाठी असतो. त्यामुळे एकच संधी पुरेशी असते हा नियम त्या छोट्या हालचालींसाठी कायम लागू होतो. हे खरोखरच एक वेगळं चित्र उभं करतंय. कसं काय? मला आत्ता एक विचार आला. म्हणजे आपण संपूर्ण चित्रपट एकाच वेळे बनवत नाही. हो. आपण एक एक फ्रेम, एक एक शॉट एकाच स्टेकमध्ये परफेक्ट शूट करतो आणि मग एडिटिंग टेबलवर त्या सर्व फ्रेम्स एकामागोमाग एक योग्य क्रमाने जोडतो. अगदी बरोबर. जेव्हा त्या वेगात प्ले होतात तेव्हा तो एक सलग चित्रपट वाटतो. गाडी चालवणं किंवा कोणतंही नवीन कौशल्य शिकणं हे तसंच आहे. आपण फक्त त्या छोट्या फ्रेम्स एका झटक्यात कॅप्चर करत असतो. हे अतिशय सुंदर रूपक आहे. आणि जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हे कनेक्शन एवढ्या वेगात आणि पक्की कशी होते त्यामागचं टायमिंग समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. टायमिंग? हो, इथे स्रोतांमध्ये निकटता संलग्नता हे तत्व स्पष्ट केले आहे. ज्याला प्रिन्सिपल ऑफ कंटिग्युइटी म्हणतात. हो, कंटिन्युटी म्हणजे 2 गोष्टींचे एकमेकांच्या अगदी जवळ असणे. वेळेच्या बाबतीत जवळ असणे. बरोबर. या तत्वानुसार उद्दीपन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यांच्यात वेळेचा विलंब जितका कमी असेल, म्हणजे ते जितके एकाच वेळी घडतील. अगदी तेच, तितकी ती शिकवण पक्की असते. जर एखादी घटना घडली आणि आपली प्रतिक्रिया द्यायला काही सेकंदांचाही उशीर झाला तर ते कनेक्शन मेंदूत घट्ट होत नाही. म्हणजेच शिकण्याच्या या प्रक्रियेत सगळा खेळ टायमिंगचा आहे तर. होय, वेळ ही सर्वात महत्वाची अट आहे. आणि या टायमिंग सोबतच आणखी एक अतिशय महत्वाची संकल्पना इथे श्रोतेंमध्ये दिली आहे. ती म्हणजे उत्तेजन संच किंवा स्टिम्युलस सेट. स्टिम्युलस सेट हे काय असतं? आता हे नीट समजून घेऊया. याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा फक्त ते एकच मुख्य उद्दीपन किंवा ट्रिगर काम करत नसतं. मग आणखी काय असतं? त्या क्षणी आजूबाजूला उपलब्ध असलेले सर्व संवेदनात्मक संकेत असतात. म्हणजे नक्की काय? म्हणजे तिथली परिस्थिती कशी आहे, आजूबाजूच्या वस्तू कोणत्या आहेत, वातावरणात कोणता वास आहे, कसला आवाज येत आहे. अच्छा, म्हणजे सगळं वातावरण. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची आंतरिक भावस्थिती किंवा मनस्थिती कशी आहे हे सर्व काही एकत्रितपणे मेंदूकडून नोंदवलं जातं. म्हणजे मेंदू त्या संपूर्ण क्षणाचा एक स्नॅपशॉट घेतो. अगदी बरोबर. मेंदू त्या क्षणाचा एक सेन्सरी स्नॅपशॉट घेतो. गुथरींच्या दृष्टीने हा प्रसंगाचं संपूर्ण चित्र टिपण्याचा प्रकार आहे. ज्या उत्तेजनांच्या संयोगात किंवा ज्या विशिष्ट परिस्थितीत एखादी हालचाल केली जाते, भविष्यात त्या परिस्थितीचा पुन्हा साक्षात्कार झाला की तीच हालचाल मेंदू पुन्हा आपोआप करतो. येथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते आणि ही गोष्ट ऐकणाऱ्या सर्वांच्या आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेली असते. कोणती गोष्ट? आपल्या स्रोतांमध्ये दिलेलं गणिताच्या वर्गाचं जे उदाहरण आहे ना, ते या प्रसंगाच्या संपूर्ण चित्राला अगदी चपखल बसतं. हो, ते उदाहरण खूपच प्रभावी आहे. आपण तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करूया. समजा गणिताचा तास सुरू आहे. फळ्यावर एक कठीण गणित लिहिलेलं आहे. वर्गात पूर्ण शांतता आहे. खडूचा तो विशिष्ट वास येतोय आणि अचानक एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून एका साध्या चुकीसाठी खूप मोठा ओरडा बसतो. बापरे. सगळ्या वर्गासमोर त्याचा अपमान होतो. त्याला तो भयंकर नकारात्मक अनुभव येतो. आता इथे काय होतं? तो विद्यार्थी ती रागाची, अपमानाची आणि भीतीची भावना थेट गणित या विषयाशी जोडतो. अगदी बरोबर. आणि इथे एकच वेळ आणि एकच शिकणे हे तत्व कसं भयानकरित्या काम करतं ते पहा. कसं?
तो संपूर्ण स्टिम्युलस सेट म्हणजे तो खडूचा वास, गणिताचं पुस्तक, शिक्षकांचा तो मोठा आवाज आणि तो अपमान, हे सगळे एकाच वेळी त्या भीती नावाच्या प्रतिसादाशी जोडलं गेलं. हो, कारण ती नकारात्मक भावना त्या विद्यार्थ्याने फक्त एकच वेळी अनुभवली असली तरी ती त्याच्या वर्तनात कायमची राहू शकते. नक्कीच. पुढे जाऊन तो विद्यार्थी गणित विषयच टाळण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याला पुन्हा पुन्हा तोच वाईट अनुभव येण्याची किंवा रोज अपमानित होण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. इथे सराव केल्याने माणूस परिपूर्ण होतो हा नियम लागूच होत नाही. पहिल्याच झटक्यात, पहिल्याच सेकंदात गणिताचं पुस्तक आणि मनातली भीती यांचं जे घट्ट समीकरण बनतं ते आयुष्यभर टिकून राहतं. इथे सर्वात लक्षवेधी आणि थोडीशी आश्चर्यकारक बाब सांगतो तुम्हाला. काय? गुथरींनी हे सर्व स्पष्ट करताना एका मोठ्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. स्रोतांमध्ये हे स्पष्ट नमूद आहे की त्यांनी माणसाचे अंतर्मन, त्याचे विचार आणि त्याच्या भावना या गोष्टींचा या सिद्धांतात विचारच केला नाही. एक मिनिट, असं कसं शक्य आहे? जर आपण आत्ताच अपमानाची आणि भीतीची चर्चा केली तर त्यांनी भावनांना कसं काय वगळलं? कारण गुथरी हे कट्टा वर्तनवादी होते, ज्याला बिहेवियरिस्ट म्हणतात. अच्छा. त्या काळात मानसशास्त्रात अशी एक विचारधारा होती की ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी मोजू शकत नाही त्यांचं विज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे भावना दिसत नाहीत म्हणून त्या मोजता येत नाहीत. हो, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचं एकमेव क्षेत्र होतं दृश्यमान वर्तन. जे डोळ्यांनी दिसतं, हे ऑब्झर्वेबल बिहेवियर. तो विद्यार्थी गणिताला का घाबरतोय, याच्या मागची त्याची मानसिक गुंतागुंत काय आहे, तो आतून काय विचार करतोय, याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. बापरे, म्हणजे त्यांनी माणसाच्या मेंदूला एका ब्लॅक बॉक्स सारखंच मांडलं. अगदी. गुथरींचा सिद्धांत फक्त एवढंच सांगतो की गणित हा विषय दिसला म्हणजे हा झाला ट्रिगर, आणि विद्यार्थी पळून जातो किंवा पुस्तक बंद करतो ही झाली कृती. बरोबर. या दोघांमध्ये एकाच वेळेस घडल्यामुळे संबंध निर्माण झाला. हे सूत्र एवढं सरळ, भौतिक आणि यांत्रिक आहे. म्हणजे आत काय चाललंय, माणसाच्या मनात काय उलथापालत होते, यापेक्षा बाहेरून काय दिसतंय यावर त्यांचा पूर्ण फोकस होता. होय. हे थोडं विचित्र वाटतं, पण जर या सिद्धांतानुसार आपण विचार केला आणि जर एखादी सवय इतक्यात तात्काळ म्हणजे अगदी एकाच घटनेतून बनत असेल तर याचा अर्थ चुकीच्या सवयी मोडण्यासाठी सुद्धा याच यंत्रणेचा वापर करता येऊ शकतो. बरोबर? नक्कीच करता येऊ शकतो. मग हे आपल्याला रोजच्या आयुष्यात किंवा शैक्षणिक क्षेत्रात कसं वापरता येईल? हा, या सिद्धांताचा सर्वात व्यावहारिक आणि महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, चांगल्या सवयींचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच योग्य परिस्थिती आणि योग्य ट्रिगर्स द्यायला हवेत. म्हणजे सुरुवातीपासूनच काळजी घ्यायची. हो, जर विद्यार्थ्याला योग्य ट्रिगरसोबत सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय पहिल्याच प्रयत्नात लागली तर अध्ययन खूप वेगाने आणि चांगला होतं. पण वाईट सवयींचं काय? हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. जर एखादी जुनी वाईट सवय बदलायची असेल तर गुथरींच्या मते तुम्ही ती जुनी सवय नुसती पुसून टाकू शकत नाही. म्हणजे विसरून जाणं शक्य नाही? नाही, मेंदू डिलीट नावाचं बटन नसते. तुम्हाला त्या जुन्या ट्रिगरसोबत, त्या जुन्या परिस्थितीसोबत एक अगदी नवी प्रतिक्रिया जोडावी लागते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मला हे एका उदाहरणाने समजून घ्यायला आवडेल. सांगा ना. हे ऐकताना ना मला कम्प्युटरचा पासवर्ड रिसेट करण्याच्या प्रक्रियेची आठवण येत आहे. अरे वा, हे कसं काय? आपण या रूपकाचा जरा विस्तार करूया. समजा एखाद्या व्यक्तीने आपला जुना पासवर्ड विसरला आहे किंवा तो चुकीचा आहे. हो. आता नुसतं मी जुना पासवर्ड विसरलोय किंवा मला हा पासवर्ड बदलायचा आहे असा विचार करून चालत नाही. जुनी सवय तशीच मोडत नाही. बरोबर आहे. कृती करावी लागते. त्यासाठी काय करावं लागतं? त्या व्यक्तीला मुद्दाम ती जुनी लॉग इन स्क्रीन समोर आणावी लागते. म्हणजे ते तुमचं जुनं उद्दीपन किंवा ट्रिगर झालं. अगदी. आणि त्याच लॉग इन स्क्रीनवर नवीन कीस्ट्रोक्स टाईप करावे लागतात, नवीन बटणे दाबावी लागतात, जो तुमचा पूर्णपणे नवीन प्रतिसाद असतो. क्या बात आहे. सिस्टीम बदलत नाही. जुना पासवर्ड नवीन पासवर्डने ओव्हरराईड करावा लागतो. हे अगदी अचूक आणि सखोल रूपक आहे. आणि तुम्हाला सांगतो, हेच तत्व मानवी सवयींना लागू होतं. कसं? समजा एखाद्याला नखे खाण्याची सवय आहे. हां, ही खूप कॉमन सवय आहे. हो. आता नुसतं मी नखे खाणार नाही असं ठरवून उपयोग होत नाही. त्या व्यक्तीला तो ट्रिगर शोधावा लागतो. म्हणजे नखे का खातोय ते कारण शोधायचं. कारण नाही तर तो क्षण शोधायचा. तो ट्रिगर कदाचित कम्प्युटर स्क्रीनकडे एकटक पाहत बसणे हा असू शकतो. अच्छा. जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा नखे खाण्याऐवजी त्याच क्षणी हाताने एखादा स्ट्रेस बॉल दाबण्याची नवीन कृती करावी लागते. जुना ट्रिगर, नवीन कृती. म्हणजे नखे खाण्याची कृती ओव्हरराईट करायची. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असंच होतं.
जर विद्यार्थ्याची एखादी चुकीची अभ्यासाची सवय बदलायची असेल तर शिक्षकांनी त्या वाईट वर्तनामागील मूळ उद्दीपन शोधून काढले पाहिजे. मूळ उद्दीपन म्हणजे नक्की काय? कोणत्या विशिष्ट परिस्थितीमुळे किंवा वेळेमुळे विद्यार्थी तसं वागतोय ते ट्रिगर ओळखणं गरजेचं आहे. हां. आणि म्हणूनच शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी यात एक खूप मोठा धडा दडलेला आहे. कोणता? त्यांनी कोणत्याही नवीन विषयाची ओळख करून देताना पहिल्याच प्रयत्नात सकारात्मक अनुभव द्यायला हवा. नक्कीच. कारण आपण मगाशी गणिताच्या उदाहरणात पाहिलं तसं हं. पहिलीच प्रतिक्रिया, पहिलाच अनुभव दीर्घकाळ टिकतो. होय. जर पहिलाच अनुभव चांगला असेल तर पुढच्या संपूर्ण अभ्यासाचा पाया मजबूत होतो. अगदी. आणि हाच या सिद्धांताचा सर्वात मोठा उपयोग आहे. आपण परिस्थिती बदलून वर्तन बदलू शकतो. हे सगळं ऐकायला सोपं, तर्कशुद्ध आणि अत्यंत प्रभावी वाटतं. एका क्षणात सवय लागते, मेंदूचा पासवर्ड रिसेट करा, ट्रिगर बदलला की सवय मोडते. पण मानवी मन आणि वर्तन खरोखरच इतकं सरळ आणि सोपं असतं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. एखाद्या मशीनसारखं किंवा रोबोटसारखं आपण वागतो का? मला वाटतं कुठेतरी काहीतरी नक्कीच सुटत आहे. होय. आणि म्हणून आता आपण या उपपत्तीच्या मर्यादांचा विचार करूया. नक्कीच. स्रोतांमध्ये या सिद्धांतावर झालेल्या काही गंभीर टीकांचा आणि मर्यादांचा उल्लेख आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे मानवी गुंतागुंतीचा. बरोबर. या सिद्धांताची पहिली मोठी मर्यादा म्हणजे पुनरावृत्ती नाकारणे. म्हणजे सरावाला महत्त्व न देणे. हो. गुथ्री म्हणतात की सरावाची किंवा पुनरावृत्तीची गरजच नाही. पण व्यावहारिक पातळीवर पाहिलं तर सर्वच वर्तन एकदाच शिकले जाते हे पूर्णपणे शक्य नाही. अगदी. काही कौशल्यांसाठी वारंवार सराव करावाच लागतो. स्नायूंची स्मृती, ज्याला आपण मसल मेमरी म्हणतो, ती वाढवावी लागते आणि ते नाकारून चालणार नाही. म्हणजे एखाद्याने पहिल्यांदा पोहायला पाण्यात उडी मारली आणि एका झटक्यात त्याला सर्व स्ट्रोक्स जमले आणि तो ऑलिम्पिक चॅम्पियन झाला, असं कधीच होत नाही. अजिबात नाही. तिथे सरावाला, वारंवार पाण्यात उतरून कृती सुधारण्याला काहीच पर्याय नाही. बरोबर. आता दुसरी मोठी टीका म्हणजे त्यांनी बळकटीकरणाला किंवा रिइन्फोर्समेंटला दिलेले दुर्लक्ष. रिइन्फोर्समेंट म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा. बरोबर. हो. मानवी वर्तनात बक्षीस आणि प्रोत्साहन यांचा खूप मोठा प्रभाव असतो. जर एखादं काम केल्यावर कौतुक झालं, बक्षीस मिळालं, तर माणूस ते काम पुन्हा दुप्पट उत्साहाने करतो. आणि शिक्षेची भीती असली की माणूस ती कृती टाळतो. अगदी. पण गुथ्रींचा सिद्धांत हा प्रभाव पूर्णपणे नाकारतो. त्यांच्या मते बक्षीस मिळो वा न मिळो, उद्दीपन आणि प्रतिक्रिया एकाच वेळी एकत्र आले की शिकणं पूर्ण होते. हे तर फारच विचित्र वाटतं. हो. बक्षीस फक्त परिस्थिती बदलते असं त्यांचं म्हणणं होतं, जे अनेक मानसशास्त्रज्ञांना मान्य नाही. आणि आपण मगाशीला एका गोष्टीबद्दल बोललो होतो, तीच या सिद्धांताची सर्वात मोठी मर्यादा असावी असं मला वाटतं. तुम्ही भावनांबद्दल बोलताय ना? हो. अगदी बरोबर. आणि ती म्हणजे अंतर्गत प्रक्रियांना दिलेले शून्य महत्त्व. विचार, भावना, प्रेरणा आणि अभिवृत्ती या माणसाच्या आत चालणाऱ्या अत्यंत प्रबळ प्रक्रिया आहेत. हो ना. माणूस हा काही रोबोट नाही की इकडून ट्रिगर नावाचं बटन दाबलं आणि तिकडून रिस्पॉन्स नावाचं काम झालं. नक्कीच नाही. माणसाच्या प्रत्येक कृतीमागे त्याच्या भावनांचा, त्याच्या विचार प्रक्रियेचा खूप मोठा वाटा असतो. गुथ्रींनी या सर्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मानवी वर्तनाला खूपच यांत्रिक आणि वरवरचं बनवून टाकलं. होय. हे संपूर्ण विश्लेषण पाहता असं वाटतं की हा सिद्धांत माणसाला एका गुंतागुंतीच्या यंत्रासारखे पाहतो, ज्याला भावनाच नाहीत. बरोबर आहे. पण असं असलं तरी या सिद्धांताचा मूळ गाभा आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. पहिला अनुभव किती महत्वाचा असतो आणि तात्काळ प्रतिक्रिया मानवी वर्तनात किती खोलवर रुजलेली असते हे यातून नक्कीच सिद्ध होतं. हो, त्यात काही शंकाच नाही. एकंदरीत एडविन रे गुथ्री यांच्या या सानिध्य अभिसंधान उपपत्तीचा हा एक अतिशय सविस्तर आणि डोळे उघडणारा आढावा होता. नक्कीच. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ आंधळेपणाने शेकडो वेळा सराव करत राहणे हे शिकण्याचं एकमेव सूत्र नाही. तर योग्य वेळी योग्य उद्दीपन आणि प्रतिसादाची अचूक सांगड घालणे, परिस्थितीचा तो सेन्सरी स्नॅपशॉट समजून घेणे हे त्याहूनही अधिक प्रभावी ठरू शकते. खरंय.